नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक खूप सुंदर गोष्ट, चिंपू आणि इंद्रधनुष्याची चावी। ही आहे एका छोट्या मुलाची गोष्ट, जो आकाशाच्या रंगांमागे धावत गेला, पण परत आला एका मोठ्या शिकवणीसह। चला मग सुरुवात करूया आजची जादुई सफर। एका सकाळी छोटा चिंपू आकाशाकडे पाहत होता। पावसानंतर एक सुंदर इंद्रधनुष्य दिसलं होतं। तो म्हणाला, आई, मला त्या इंद्रधनुष्याचा शेवट शोधायचा आहे। तिथं सोनं लपलेलं असतं म्हणे। आई हसली आणि म्हणाली, ठीक आहे रे, पण लक्षात ठेव, खरं सोनं नेहमी मेहनतीत सापडतं। चिंपूने आपल्या छोट्या बॅगमध्ये ब्रेड, पाण्याची बाटली आणि त्याचा लाडका पतंग ठेवला। तो निघाला इंद्रधनुष्याच्या शेवटी जाण्यासाठी। रस्त्यात त्याला भेटला सोनू ससा। थोड्या वेळानंतर त्याच्या खिशात खरंच एक लहानशी चांदीची चावी चमकू लागली। आता त्याला भेटली मीना चिमणी। ती म्हणाली, इंद्रधनुष्याच्या पायथ्याशी एक मोठं दार आहे, पण ते उघडायचं असेल तर तुला दयाळूपणाची चावी लागेल। रस्त्यात चिंपूला एक लहान कासव दिसलं, जे उलटलं होतं। त्याने मदत केली आणि कासव हसून म्हणालं, ही घे, तुझी दयाळूपणाची चावी। शेवटी चिंपू इंद्रधनुष्याच्या शेवटी पोहोचला। दारासमोर दोन कुलूपं होती, एक धैर्याचं आणि एक दयाळूपणाचं। त्याने दोन्ही चाव्या लावल्या आणि दार उघडलं। आत सोनं नव्हतं, पण एक मोठं आरशासारखं तलाव होतं, ज्यात त्याचं स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं। आवाज आला, चिंपू, तू खरा विजेता आहेस, कारण तू सोनं नाही, पण धैर्य आणि दयाळूपणाचं खरं मूल्य शिकलास। चिंपू हसला आणि इंद्रधनुष्याच्या रंगांनी त्याला मिठी मारली। काय सुंदर गोष्ट होती ना मुलांनो। चिंपूने आपल्याला शिकवलं, खरं सोनं म्हणजे आपल्या मनातील धैर्य आणि दयाळूपणा। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच गोड गमतीशीर गोष्टींसाठी आमचा चॅनेल लहानग्यांच्या गोष्टींचं विश्व सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या भागात भेटूया एका नव्या मित्रासोबत, एका नव्या जादुई गोष्टीत।